विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा पाठ अभ्यासला. ऑलिम्पिकच्या खेळांची माहिती आपण घेतली. ऑलिम्पिकचा तो ध्वज, त्या ध्वजावरची जी 5 वर्तुळ आहेत, त्या 5 वर्तुळांचा अर्थ काय आणि त्या ध्वजावर लिहिलेलं जे ब्रीद वाक्य आहे, घोषवाक्य आहे, ते घोषवाक्य आपल्याला काय संदेश देतं, या सगळ्याचा आपण अभ्यास केला. पूर्वी ऑलिम्पिकचे सामने कुठे खेळले जात होते, त्यानंतर त्या ऑलिम्पिकच्या सामन्यांच्या संदर्भात घेतले गेलेले नंतरचे जे निर्णय आहेत तेही आपण पाहिले. आणि ऑलिम्पिक सामन्यांमध्ये ज्यांनी विजेते पदक पटकावलेलं आहे अशा खेळाडूंची माहिती सुद्धा आपण मागच्या पाठामध्ये घेतली. आपण पाठाचा स्वाध्याय देखील पाहिलेला आहे की स्वाध्यायामध्ये फार काहीही नाही, कारण मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की फक्त ह्या 2 आकृत्या, ह्या रिकाम्या जागा, योग्य पर्याय आणि हा जो शेवटचा प्रश्न आहे विश्वबंधुत्व, ऑलिम्पिक म्हणजे विश्वबंधुत्व, ही संकल्पना स्पष्ट करा. हा एवढाच प्रश्न फक्त आहे. तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला ते लिहून देईनच. त्यानंतर आपण आपल्या पुढच्या पाठाकडे वळणार आहोत. पण तत्पूर्वी मला सांगा की आपल्या आयुष्यात या लाईटचं किंवा या बल्बचं किती महत्त्व आहे? तुमच्याकडून उत्तर आलंच असणार आहे. मी ऐकत नसले तरी तुम्ही उत्तर दिलं असणार आहे. अगदी मनातून का होईना पण तुम्ही मनातल्या मनात बोललेला असणार आहात की स्वाभाविक आहे की खूप महत्त्व आहे या दिव्याचं आपल्यासाठी. पूर्वी आपण छोटे छोटे रॉकेलचे दिवे लावत होतो. आता सगळीकडे लाईट आलेले आहेत आणि या लाईट नसतील किंवा एखाद्या दिवशी जर लाईट गेली तर आपली सगळी कामं ठप्प होऊन जातात, कारण आपली सगळी जी उपकरणं आहेत ती विजेवरती चालणारी उपकरणं आहेत. आणि त्यामुळे ही जी लाईट आहे किंवा हा जो प्रकाश आहे हा आपल्याला इतका काळ देण्यासाठी खूप धडपड झालेली आहे, खूप प्रयत्न त्याच्या पाठीमागे आहे. हा जो दिवा निर्माण करण्याचं काम किंवा याचा शोध लावण्याचं काम ज्याने केलेलं आहे त्या थॉमस अल्वा एडिसनची कथा आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा पाठ आहे आणि तो पाठ आपण अभ्यासणार आहोत. पाठाचं नाव आहे दिव्याच्या शोधामागचे दिव्य. दिव्य म्हणजे काय? अग्निपरीक्षा. किती खटपट झाली, किती प्रयत्न त्याच्या पाठीमागे, तितकी प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली. तर अशा एडिसनने हा दिव्याचा शोध लावला आणि त्याचं एक मार्मिक वर्णन या पाठामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पाठाचे लेखक आहेत डॉक्टर अनिल गोडबोले. 1947. नेहमीप्रमाणेच आपण पाठाची सुरुवात लेखक परिचय आणि पाठ परिचय जो आहे तो वाचून करणार आहोत. मी सुरुवात करते. पाठ क्रमांक 7, दिव्याच्या शोधामागचे दिव्य. डॉक्टर अनिल गोडबोले, जन्म 1947, प्रसिद्ध लेखक, संस्कार शिदोरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, थॉमस अल्वा एडिसन, 1857ची यशोगाथा, सुबोध कथा, कथा कथनातून बालविकास इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. थॉमस अल्वा एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा, एडिसन यांच्याकडे प्रयोगशीलता याचे मार्मिक वर्णन प्रस्तुत पाठातून लेखकांनी केले आहे. त्याचं मार्मिक वर्णन इथे लेखकाने करून दिलेलं आहे की मार्मिक म्हणजे मूळ तत्व, अतिशय त्याच्यातला जो सखोल विचार आहे तो त्यांनी इथे स्पष्टपणे मांडलेला आहे. तत्पूर्वी आपण थॉमस अल्वा एडिसनबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. अर्थात मी तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही आहे, कारण तुम्हाला एडिसनबद्दल बऱ्याचशा गोष्टी किंबहुना माझ्याहीपेक्षा जास्त गोष्टी तुम्हाला माहिती असण्याची शक्यता आहे, माहितीही असू शकतात. तर थॉमस अल्वा एडिसनचा जन्म हा 11 फेब्रुवारी 1847 मध्ये झाला होता. 47मध्ये अमेरिका येथे त्याचा जन्म झालेला होता. अगदीच त्याची ती कथाही माहिती आहे की तो अतिशय धडपड्या मुलगा होता आणि काही ना काहीतरी सतत करण्याचा, असं सनकी म्हणू आपण त्याला, अशा प्रकारचा त्याचा स्वभाव होता. आणि शाळेमध्येही काहीतरी उद्योग खटपटी त्याच्या चालत असायच्या आणि म्हणून
त्याने त्याच्या शिक्षकांनी त्याच्यासोबत एकदा चिठ्ठी त्याच्या आईकडे पाठवली आणि त्याच्यामध्ये लिहिले की आपला मुलगा फार हुशार आहे आणि आमचे शिक्षक त्याच्यासाठी कमी पडत आहेत, आम्ही शिकवू शकणार नाही, कृपया तुम्ही तुमच्या मुलाला घरीच ठेवा. आणि हे ऐकून आईला फार वाईट वाटलेलं होतं आणि म्हणून आईने ती चिठ्ठी एडिसनला दाखवली देखील नाही. ही कथा तुम्हाला माहितीच आहे. आणि एडिसनने ज्यावेळेस विचारलं की काय लिहिलंय त्या चिठ्ठीमध्ये, तेव्हा तिने सांगितलं की तुमचा मुलगा फार हुशार आहे आणि तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने शिकवू शकता, माझा मुलगा हुशार आहे असं सांगितलं. आणि आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. पण आईने खरी काय ती परिस्थिती आहे ती सांगितलीच नाही की तो गतिमंद आहे किंवा त्याला शिकवू शकणार नाही असं शिक्षकांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आईने सांगितल्या नाही, कारण आपल्या मुलाप्रती तिला विश्वास वाटत होता, त्याची जी खटपट होती. आणि जे काही औपचारिक शिक्षण आहे ते घेऊन त्यानंतर एडिसन घरीच थांबलेला होता आणि आईनं त्याचं जे शिक्षण आहे ते घरीच केलेलं होतं. 9 वर्षाचा असताना एक पुस्तक, विज्ञानावरती आधारित एक पुस्तक आईने त्यांना आणून दिलेलं होतं आणि ते पुस्तक वाचून त्यांनी घरीच स्वतःची प्रयोगशाळा थाटलेली होती. तर असा हा एडिसन अत्यंत हुशार मुलगा होता. आणि विशेष गोष्ट म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा एडिसनकडे होती. त्याने प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक पद्धतीने विचार केला. त्यांनी नकारात्मक पद्धतीने तो विचार घेतला नाही, तो कधीही त्याने तसा घेतला नाही. आणि त्यानंतर त्याची धडपड, त्याची प्रयोगशीलता एडिसनची सतत सुरू झाली. तर असा हा एडिसनचा तुम्हाला ऊर्जा देणारा, तुम्हाला आणि मलाही ऊर्जा देणारा असा हा पाठ आहे की कसा हा शोध लागला. हा दिव्याचा शोध एडिसननं कशा पद्धतीने लावला, त्याच्यासाठी त्याचे प्रामाणिक प्रयत्न त्याने किती लावले, किती कसोशीनं त्यानं प्रयत्न केलेले होते, या सगळ्याची माहिती तुम्हाला. म्हणजे एक दिवा आपण आज बघतो, ज्या दिव्याखाली किंवा ज्या प्रकाशामध्ये आपण राहतोय, तो प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, तो मिळण्यासाठी किती त्याच्या पाठीमागे खटपटी झालेल्या आहेत, हे सगळं तुम्हाला या पाठातून कळणार आहे. मी पाठ वाचायला सुरुवात करतेय. 1879 साल आणि वसंत ऋतूचे दिवस. काही दिवस सुट्टी घालवण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला. सूर्यग्रहण असल्यामुळे भर दिवसा सर्वत्र अंधार झाला. तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते. मित्रमंडळींच्या गप्पा रंगल्या होत्या, पण एडिसन कसल्या तरी विचारात गढून गेला होता. त्याच्या एका मित्राने सहजपणे विचारले, काय एडिसन साहेब, कसल्या एवढ्या विचारात घडलात? त्या अंधारावर मात करणाऱ्या, प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना तर नाही ना तुमच्या डोक्यात? असले काहीतरी वेगळे विचार नेहमी तुमच्या डोक्यात येतात. 1879 साल आणि त्या 79 सालामध्ये वसंत ऋतूचे दिवस होते आणि सुट्टी घालवण्यासाठी एडिसन त्याच्या मित्रांसोबत एका डोंगराळ भागातील खेडेगावामध्ये तो जाऊन राहिलेला होता. सूर्यग्रहण होतं. सूर्यग्रहण तुम्हाला माहिती आहे, सूर्य आणि पृथ्वी एका रेषेमध्ये ज्यावेळेस येतात तेव्हा त्याला सूर्यग्रहण असं आपण म्हणतो. जे आत्ता 21 तारखेला झालं ते सूर्यग्रहण. आणि त्यामुळे सूर्यग्रहण अशा पद्धतीनं होतं की संपूर्ण भर दिवसासुद्धा अंधार, सगळीकडे अंधार पडलेला होता, अंधार झालेला होता. आणि काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी जे आहेत ते या सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी तिथे जमा झालेले होते. पण एडिसन मात्र ते सूर्यग्रहण बघताना कसल्या तरी विचारामध्ये तो गढून गेलेला होता म्हणजे बुडून गेलेला होता. अगदी त्या इतका खोल तो विचार करण्यात की त्याला आजूबाजूला काय चाललेलं आहे हे त्याला माहिती नव्हतं. आणि त्याच्या मित्राने मग सहजपणे त्याला विचारलं की काय एडिसन साहेब, तुम्हाला काय
आता एवढ्या कसल्या तुम्ही विचारामध्ये घडून गेलेला आहात आणि आता काही तुम्ही या अंधारामध्ये प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना तर करत नाही आहेत ना. कारण असले जे विचार आहेत, वेडगळ विचार, म्हणजे लोक त्यांना वेडगळ म्हणायचे. जसं मी सुरुवातीला तुम्हाला म्हणाले ना, सनकी म्हणा किंवा वेडगळ आहे, वेडा मुलगा आहे, असं वेडगळ विचार तुमच्याच डोक्यात येतात. तुम्ही हे असले जे विचार आहेत ते तुम्हालाच येत असतात, बाकीच्यांच्या कोणाच्याही डोक्यात येत नाही. त्यामुळे तुमच्या वेडगळ कल्पना आहेत असं मित्रांनीच एडिसनला ऐकवलं. पुढे बघू. मला वेडगळ म्हणा किंवा काहीही म्हणा, पण खरेच नेमका असाच विचार माझ्या डोक्यात आता आला आहे. मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की जे किमतीने कमी असेल, पण सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल. एडिसन इथं म्हणाला की मला वेडगळ म्हणा किंवा काहीही म्हणा, वेडा म्हणा, मूर्ख म्हणा, काहीही म्हणा, पण नेमका असाच विचार माझ्या डोक्यामध्ये सध्या चाललेला आहे. हाच विचार मी येतोय की मी अशा काहीतरी वस्तूच्या शोधामध्ये आहे की जो अंधारामध्ये सुद्धा प्रकाश देईल आणि जे किमतीने कमी असेल आणि सर्वसामान्य माणसाला ते परवडणारं असेल. असं काहीतरी मी वस्तू शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आणि खरंच एडिसन तसा होताही. एडिसनने फक्त दिव्याचा शोध लावला एवढंच नाही, तर जवळपास त्याने 1040च्या आसपास त्याने प्रयोग केलेले आहेत आणि बरेचसे शोध एडिसनने लावलेले होते. एडिसनची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला याच्या अनुषंगाने सांगते की तो कशा पद्धतीने वेडगळ होता. की जसं मी तुम्हाला म्हटलं की तो 9 वर्षाचा असताना आईने त्याला एक पुस्तक दिलेलं होतं आणि ते पुस्तक तो वाचत होता आणि घरीच त्याने स्वतःची एक प्रयोगशाळा थाटलेली होती. असं काहीतरी वेगळं करण्यामध्ये त्याचं मन रमत असायचं. आणि ते करत असताना एके दिवशी आईला त्याचा कुठल्या तरी गोष्टीचा राग आला आणि आईने ती सगळी प्रयोगशाळा मोडून टाकली. पण तो नाराज झाला नाही, निराश झाला नाही आणि त्यानंतर अशी पुस्तकं तो वाचत गेला. कालांतराने तो मोठा झाल्यानंतर रेल्वे स्टेशनवरती तो वर्तमानपत्रही विकत होता आणि तिकीटही तो विकण्याचं काम करत होता. ते जे पैसे येतील त्या पैशातून त्याने गाडीच्या एका डब्यामध्ये स्वतःची प्रयोगशाळा थाटलेली होती. पण झालं असं की तिथे काहीतरी रासायनिक प्रक्रिया करताना ते रसायन सांडलं आणि ते करून झाल्यानंतर तो बाहेर आल्यानंतर ते रसायन त्या डब्यामध्ये ते सांडलं आणि त्या डब्यामध्ये एक प्रचंड मोठा स्फोट झाला. आणि मग हा स्फोट झाल्यानंतर रेल्वेचे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांनी इतक्या जोरात त्याच्या कानाखाली वाजवली होती एडिसनच्या की त्याला तेव्हापासून ऐकायला कमी यायला लागलेलं होतं. आणि त्यामुळेच त्याला हे जे काही बहिरेपणा आला होता तो त्यामुळे त्याला आलेला होता आणि थोडंसं त्याला ऐकू येत नव्हतं. पण त्यानेही ती गोष्ट सकारात्मक पद्धतीने घेतली. कशी सकारात्मक पद्धतीने घेतली की त्याने असा विचार केला की ठीक आहे ना, आता जर मला ऐकू कमी येत असलं तरी माझ्याबद्दल वाईट बोलणारी जी लोक आहेत किंवा वाईट जे बोललं जाते ते माझ्या कानापर्यंत पोहोचणार नाही, ते मला ऐकूच येणार नाही. त्यातूनही त्याने सकारात्मक विचार केला. ही सकारात्मकता आयुष्यात आपल्याला खूप पुढे नेऊ शकते. प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार केला तर आपण म्हणजे हे जे काही शास्त्रज्ञ आहेत, ही जी काही वैज्ञानिक मंडळी आहेत, त्यांनी जर हे शोध लावले नसते, त्यांनी जर या खटपटी केल्या नसत्या, अशा वेडगळ कल्पना त्यांच्या जर डोक्यामध्ये आल्या नसत्या तर कदाचित कुणीही शास्त्रज्ञ झालं नसतं, कुणीही संशोधक झालंच नसतं. आणि आपल्याला हे जे काही आत्ता आपण अनुभव घेतोय किंवा ज्याचा काही आपण काय म्हणू उपभोग घेतोय त्या गोष्टी आपल्याला कदाचित मिळाल्याच नसत्या. त्यामुळे अशा कल्पना येणं आणि प्रत्येक गोष्टीला सकारात्मक पद्धतीने घेणं, ही कथा तुम्हाला हा संदेश या एडिसनच्या पाठातून तुम्हाला मिळतो. पुढे पाहूया. एडिसनच्या मित्रांनी फारसे गंभीरपणे मनावर घेतले नाही. बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावारीच नेले.
तुम्हालाही थट्टा वाटते, पण हातच्या कंकणाला आरसा कशाला? माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. एडिसन अगदी सहजपणे बोलून गेला. एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा करणं हे एडिसनचं वैशिष्ट्य होतं. एडिसनने आव्हान स्वीकारले खरे, पण हे काम वाटते तितके सोपे नव्हते. कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वी काही प्रयत्न झाले. सर हम्फ्रे डेव्ही याने खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता. त्यात वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडलेले होते. तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा. पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या. दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणं हे काम खर्चिक होतं. त्यातून निर्माण होणारा विषारी वायू हाही धोकादायक होता. प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा, तो कमी खर्चात निर्माण करता यायला हवा, तो फार प्रखरही नको, त्यातून विषारी वायूचा धोकाही नको. हे सारे कसे जमायचे? एडिसनचे विचारचक्र सुरू झाले. बघा, एक ग्रहण पाहायला गेलेला आणि अगदी आपला वेळ घालवण्यासाठी गेलेला हा एडिसन इतक्या पुढे जाऊन विचार करतो की दिवसा सुद्धा आपल्याला प्रकाश देणारी वस्तू असली पाहिजे आहे आणि ही वस्तू काय असेल याच्या शोधामध्ये मी आहे. मित्रांनी त्याला वेडगळ देखील म्हटलं. या वेडगळ कल्पना, त्याचा हा विचार त्याच्या मित्रांना काही फारसा पटला नव्हता आणि म्हणून त्याला बऱ्याच मित्रांनी हसण्यावारी नेलं की त्याने जेव्हा हे बोलून दाखवलं की मी असाच काहीतरी विचार करतोय की असा प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या मी शोधात आहे, तुम्ही मला वेडगळ म्हणा किंवा मूर्ख म्हणा किंवा आणखी काही म्हणा, पण ही जर तुम्हाला थट्टा वाटत असेल तर हातच्या काकणाला आरसा कशाला, असं इथे एडिसन म्हणाला की हातच्या काकणाला आरसा कशाला म्हणजे ही मराठीतील म्हण आहे की जे सरळ दृष्टीस पडतं त्याच्यासाठी इतर वस्तूंची मदत घ्यायची काहीही गरज नसते. थोडक्यात काय, तर जे सत्य आहे त्याच्यासाठी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता आपल्याला नसते. जे डोळ्यांना दिसतं त्यासाठी इतर वस्तूंची मदत घेऊन आपल्याला पाहण्याची काही गरज नाही. आणि म्हणून तो म्हणतोय की हातच्या कंकणाला आरसा कशाला, माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारलेले आहे. मी हे आव्हान स्वीकारलेलं आहे की याचा सामना करण्यासाठी मी तयार आहे आणि हे मी करून दाखवणार, हे त्याने ठरवलेलं होतं मनाशी. पण त्याने एडिसनने जरी या गोष्टी सहजपणे बोलून दाखवल्या असल्या तरी हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं. आणि पण तरीही एडिसनचा स्वभाव मात्र असा होता की एखादी गोष्टीचा जर त्याला शोध लावायचा असेल तर तो त्याचा सतत पाठपुरावा करत असायचा. पाठपुरावा करणे म्हणजे सतत एखाद्या गोष्टीचा मागोवा घेत राहणं किंवा ध्यास घेत राहणं. त्याला ती गोष्ट शांत बसू देत नव्हती जोपर्यंत त्याला त्याचं उत्तर मिळत नव्हतं. आणि म्हणूनच तो या गोष्टीच्या शोधामध्ये लागला. आणि हा त्याच्यातला एक महत्त्वाचा गुण होता की प्रत्येक गोष्टीचा शोध घेणं. एडिसनने हे आव्हान स्वीकारलं होतं आणि कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचं किंवा रात्रीच्या दिवसामध्ये रूपांतर करण्याचं काम किंवा अंधारामध्ये प्रकाश देण्याचं जे काम आहे ते यापूर्वी झालं नव्हतं अशातला भाग नाही. ते झालं होतं. सर हम्फ्रे डेव्ही याने खाणी ज्या असतात त्या कोळशाच्या, त्या खाणीमध्ये वापरण्यासाठी एक असा कमानदार दिवा तयार केलेला होता आणि त्यामध्ये त्याने वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना जे आहे त्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे त्याने जोडलेले होते. आणि तारांची त्या तारांना जे कार्बन जे कोळशांचे तुकडे जोडलेले होते ते एकमेकांच्या जवळ आले की त्यातून प्रकाश तयार व्हायचा, झगझगीत प्रकाश निर्माण होत होता. पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या, म्हणजे काही लिमिटेशन्स होते.
ते फार काळ वापरता येणारं नव्हतं. ते जास्त वेळ प्रकाश जाळून जास्त वेळ कार्बनचे तुकडे जाळून हा अशा पद्धतीनं प्रकाश निर्माण करणं हे काम फार खर्चिक होतं. फार त्याला खर्च लागत होता आणि म्हणूनच आणि त्यातून जो निर्माण होणारा वायू आहे तो मानवाला विषारी होता, धोकादायक होता आणि जास्त काळ हा प्रकाश देणारा नव्हताच. म्हणून तो कमी खर्चात निर्माण करता यावा आणि तो फार प्रखरही नको. फार प्रखर नको म्हणजे ज्यामुळे डोळ्यांना काही त्रास होईल असा प्रखरही नको आणि ज्यातून विषारी वायूचा धोकाही निर्माण होणार नाही असं त्याला एक वीज निर्मिती करायची होती. अशा पद्धतीने त्याला हा बल्ब तयार करायचा होता. तेव्हा हे सगळं कसं जमायचं आणि मग एडिसनचं विचारचक्र सुरू झालं. तो आपल्या विचारचक्रामध्ये गुंतला. पुढे पाहूया. कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही. निरीक्षण, अनुमान, प्रयोग, पुन्हा पुन्हा प्रयोग करणं हे चक्र सतत चालूच असतं. एडिसनने प्लॅटिनमचा उपयोग करून पाहिला. तो थोडाफार यशस्वी झाला पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता. उन्हाळ्याचे दिवस. हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले. या बांबूपासून कार्बन तयार करता येईल का? मनात विचार आला की लगेच प्रयोगांना सुरुवात. हा बांबू कोणत्या जातीचा असावा? उष्णकटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूच्या असंख्य जातींची लागवड केली जाते. यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणं आवश्यक होतं. आता बघा की सतत पाठपुरावा करत राहणं. आपण सुरुवातीलाच पाहिलं, सतत पाठपुरावा करत राहणं आणि एवढंच नव्हे तर त्याला हे जे काही काम आहे हे करत असताना त्याला आनंद मिळायचा. त्याच्या प्रयोगशाळेत किंवा त्याच्याकडे प्रयोगशाळेमध्ये घड्याळ अजिबात नव्हते. कारण एडिसन म्हणतो की मी काम केलंच नाही, माझं मनोरंजन झालेलं आहे, काम केलंच नाही. ज्या कामातून तुम्हाला आनंद मिळतो, ज्या कामातून तुम्हाला समाधान मिळतं, ज्या कामातून तुम्हाला दुःखापासून दूर जाता येतं असं काम आयुष्यामध्ये शोधायचं, असं काम तुम्ही निवडायचं असतं, क्षेत्र निवडायचं असतं आणि तेव्हा कुठे तुम्ही यशस्वी होऊ शकता. पण फक्त तेवढं निवडून किंवा तिथे अगदी दिलेला आहे तेवढाच अभ्यास करणं. एडिसन जसं म्हणतो, ज्याप्रमाणे म्हणतो की मी मनोरंजन केलं स्वतःच, अतिशय सुंदर आयुष्य मी जगलो, मी काम केलं नाही. हे काम करणं त्याला काम करणं वाटत नव्हतं. किती तास काम केलं, कसं काम केलं, काम करणं वाटत नव्हतं. ते त्याला आनंददायी वाटत होतं. तो म्हणतोय की हे माझं मनोरंजन करणारं होतं. असं काहीतरी करायला आपण घेतलं पाहिजे किंवा करायला शिकलं पाहिजे, तर आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. किंवा अन्यथा आपण आपल्या आवडीचं क्षेत्र निवडलेलं आहे पण कष्ट करण्याची तयारीच नाहीये. अगदी पासिंग पुरते मार्क मिळाले, झालं, संपला विषय इथेच. अपेक्षा उंचावल्या पाहिजेत, स्वप्न मोठी बघितली पाहिजे आहेत. जेव्हा तुम्ही स्वप्न मोठी बघता तेव्हा तुम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करत असता. एडिसन ज्यावेळेस कुठल्याही एखाद्या गोष्टीचा शोध लावायचा तो अक्षरशः 4-4 दिवस झोपत नव्हता. त्याला झोप काय माहिती नव्हती. त्याला तहान भूक हरपून तो काम करत असायचा. सतत तो या कामामध्ये व्यग्र असायचा. म्हणजे तहान भूक सुद्धा त्याला लागत नव्हती. आपण एक दिवस जेवलो नाही की आपल्याला लगेच गरगरायला होतं, चक्कर येऊन पडतो आपण. पण त्याचा ध्यास किंवा त्यानं जे काम निवडलेलं आहे ते कामच त्याचा जीव होतं, ते कामच त्याचा प्राण होतं आणि म्हणून तो 100% त्या कामामध्ये देऊ शकत होता. तर असं म्हटलेलं आहे की कोणताही नवा शोध लावत असताना तो एकाएकी लागत नाही. त्याच्या पाठीमागे खूप कष्ट असतात, खूप अंदाज बांधावे लागतात, निरीक्षण करावं लागतं, आसपासच्या बाजूचं आसपासच्या परिस्थितीचं निरीक्षण करावं लागतं, अनुमान काढावे लागतात, अनुमान
निष्कर्ष काढावे लागतात, यातून हे होईल का, त्यातून ते घडेल का, प्रयोग करावे लागतात आणि एकदा नव्हे पुन्हा पुन्हा प्रयोग करून बघावं लागतं आणि हे चक्र सतत चालू ठेवावं लागतं, हे सतत नेहमी चालू ठेवावं लागतं. आता तुम्ही पाहता कोरोनाची जी परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे, या महामारीवरती कुठल्याही प्रकारचं औषध किंवा वॅक्सिन आपल्याला अजून सापडलेले नाही, पण त्याच्यासाठी कुणी शांत बसलेलं आहे का? प्रत्येक वेळी नवा नवा प्रयोग करून पाहते. प्लाझ्मा थेरपी झाली किंवा आणखी इंजेक्शन जे आहेत ते डेव्हलप करण्यात, ते विकसित करण्याचा प्रयत्न चालू आहे. कधीतरी का होईना, पण याच्यावरती औषध, खात्रीशीर औषध नक्की मिळेल, कारण त्या पद्धतीनं प्रयत्न चालू आहे. हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला तिथे कुठेतरी त्याच्यावरती अटकाव घालणारं एखादं औषध, एखादं इंजेक्शन आपल्याला तयार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी संपूर्ण जगामध्ये प्रयत्न चालू आहे. रोज वेगवेगळ्या बातम्या येतात, आज हे सापडलं, उद्या ते सापडलं. महत्त्वाचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं तर आहेच, पण ह्याला अटकाव घालण्यासाठी जे औषधं आहेत ते औषधं तर आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एखाद्याला कोरोना झाला असेल तर ती दिलीच जाते, पण प्रॉपर असं इंजेक्शन जे आहे ते मिळणं किंवा ते औषध हे करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज वापरणं, प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करून पाहणं, हे सतत चालूच आहे. आणि हे प्रयोग केल्याशिवाय आपल्याला कळत नाही की ह्याच्यामध्ये कमतरता काय आहे, कुठल्या गोष्टीमध्ये कमतरता आहे, कशा पद्धतीनं आपल्याला आणखी याच्यामध्ये बदल करता येईल आणि तो बदल सकारात्मक असेल, म्हणजे तो बदल परिणामकारक असेल, परिणाम करणारा असेल, तो नुकसान करणारा नसावा. पण त्यासाठी आधी प्रयत्न करून बघणं हे तरी गरजेचं आहे, हे तरी महत्त्वाचं आहे ना. तसंच इथे तो म्हणतोय की कुठलाही शोध एकाएकी लागत नाही, अचानकपणे कुठलाही शोध लागत नाही, त्याच्यासाठी सतत धडपडावं लागतं, वेगवेगळे निष्कर्ष काढावे लागतात. त्याच्यामध्ये अपयश आलं म्हणून तो सोडून देणं ही गोष्ट चुकीची आहे. हा माझं काय चुकलं ते पुन्हा परत करायचं नाही, त्याच्या ऐवजी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा, असं सतत करावं लागतं. एडिसनने प्लॅटिनमचा उपयोग करून पाहिला. आता हे प्लॅटिनम काय आहे, तर हा प्लॅटिनम सुद्धा एक प्रकारचा धातू आहे. तो थोडाफार यशस्वी झाला. प्लॅटिनमचा प्रयोग त्यानं करून पाहिला त्या विजेच्या तारांमध्ये, पण तो थोडाफार यशस्वी झाला, पण तो महागडा होता, कारण तो धातूच मुळात महाग होता आणि तो महागडा असल्यामुळे तो व्यवहार्य नव्हता म्हणजे तो व्यवहार करण्याजोगा नव्हता. आणखी अधिक जास्त त्याला पैसे लागणार होते, कारण त्याने सुरुवातीलाच विचार केलेला होता की कमीत कमी खर्चात त्याच्यासाठी कमी खर्च येईल आणि सर्वसामान्यांना परवडेल, अशा पद्धतीचंच आपल्याला बल्ब किंवा प्रकाश निर्माण करायचा आहे. आणि हे त्यानं मनाशी ठरवलेलं होतं, पण त्यासाठी प्रयोग करून पाहणं गरजेचं होतं. आता प्लॅटिनमचा प्रयोग तर त्यानं करून पाहिला, पण तो महागडा होता आणि व्यवहार करण्याजोगा सुद्धा नव्हता, त्याच्यासाठी खूप पैसे लागत होते. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून हातातल्या पंख्यानं तो एकदा हवा घेत बसलेला होता आणि हवा घेत घेत त्याचे त्या पंख्याच्या काडीकडे लक्ष गेले आणि त्याच्या मनामध्ये विचार आला की या बांबूच्या काडीपासून आपल्याला कार्बन तयार करता येईल का. आणि मनात विचार आला की लगेच तो प्रयोग करून पाहणं हा त्याचा स्वभाव. त्याच्या मनात विचार आला की चला लगेच खटपट करून पाहू, आणि त्यानं ती सुरुवात सुद्धा केली. मग हा बांबू कुठल्या जातीचा असावा हा सुद्धा विचार त्याने केला. मग आता उष्णकटिबंधामध्ये आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये बांबूच्या वेगवेगळ्या जातींची लागवड केली जाते हे त्याला माहिती होतं. उष्णकटिबंध म्हणजे विषुववृत्ताच्या आसपासचा पृथ्वीचा उष्ण असा भाग, आणि तिथे बांबूची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होते हे त्याला माहिती होतं. आता बांबूपासून कार्बन तयार करता येईल का, आणि हे त्याच्या मनात आलं आणि त्याने तशी सुरुवात देखील केली. लगेचच तो
शोध घेण्यात आवश्यक होतं, म्हणून त्याने वेगवेगळ्या बांबूच्या जाती गोळा करायला सुरुवात केली. आता कशा पद्धतीनं त्याने बांबूच्या जाती गोळा करायला सुरुवात केली ते पाहू आपण. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. त्या ठिकाणी त्यांना हिंस्र पशूंशी सामना करावा, हिंस्र पशूंशी आणि मलेरियाशी सतत सामना करावा लागला. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्यातून त्याने 6000 प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केल्या. बांबूपासून तयार केलेली फिलामेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली, पण अजूनही त्याच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. प्रयोग सतत चालूच होते. हे प्रयोग चालू असताना एडिसनचे चहा, जेवण आणि झोप हे सारे प्रयोगशाळेतील टेबलावरच. भूक लागली की उभ्या उभ्याच थोडेसे खायचे. थकल्यासारखे वाटले की बसल्या बसल्याच थोडीशी डुलकी घ्यायची. तरीही कामातून थोडीशी फुरसत मिळाली की एडिसन त्याच्या सहकाऱ्यांना समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याच्या नाहीतर गाण्याच्या कार्यक्रमाला घेऊन जायचं. मन ताजेतवाने झाले की पुन्हा कामाला सुरुवात. बघा, विचार डोक्यात आला की लगेच त्याचा पाठपुरावा करायचा. आणि त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की बांबूपासून आपल्याला कार्बन तयार करता येईल का, आणि मग कुठला बांबू त्याच्यासाठी जास्त उपयुक्त ठरेल. मग त्याला ही गोष्ट माहिती होती की उष्णकटिबंधामध्ये जास्त उष्ण असलेल्या प्रदेशांमध्ये तिथे बांबूची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. आफ्रिका खंड आणि आशिया खंडामध्ये आणि आशिया खंडामध्ये बांबूची लागवड जास्त प्रमाणामध्ये होते. आणि म्हणून एडिसनने त्याच्यासोबत ह्या बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी त्याच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना त्याने आफ्रिका खंडामध्ये पाठवले. आता आफ्रिका खंडात हजारो मैल त्याने पायी प्रवास केला. आणि तिथे गेल्यानंतर, त्या आफ्रिका खंडात गेल्यानंतर त्या जंगलांमध्ये फिरत असताना त्यांना खूप संकटांशी सामना करावा लागला. हिंस्र पशूंशी आणि मलेरियाशी सतत सामना करावा लागला. हिंस्र पशु म्हणजे पाशवी, क्रूर असे, माणसावरती लगेच हल्ला करणारे असे जे हिंस्र पशु आहे, जंगलातील प्राण्यांना आपण हिंस्र पशु असे म्हणतो, तर त्या हिंस्र पशूंचा सामना करावा लागला. शिवाय आजारपण आहे. आता जंगलामध्ये शोध घ्यायचा म्हटल्यानंतर मलेरिया वगैरे यासारख्या आजारांचा त्यांना सामना करावा लागला. आणि बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनला मात्र पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागला. खूप पैसे खर्च झाले, कारण आता हजारो मैल पायी प्रवास हे लोक करणार होते. पण तरीही त्यांना ह्या ज्या काही गोष्टींचा सामना करावा लागलेला होता की त्यांना 4 पैसे, ते जरी पायी प्रवास करत असले तरी 4 पैसे तरी त्यांच्या हाताशी असले पाहिजे आहेत. आणि म्हणून त्याने पाण्यासारखा पैसा खर्च केला. म्हणजे खूप पैसे त्याने खर्च केले त्या शोधासाठी. आणि त्यातून त्याने 6000 प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केली. 6000 प्रकारच्या बांबूच्या जाती. विचार करा, त्याने कुठे कुठे आपल्या सहकार्यांना पाठवलं असेल आणि सहकार्याने सुद्धा त्याला कशा पद्धतीनं सहकार्य केलं असेल. की बांबूच्या जाती त्यानं गोळा केल्या आणि बांबूपासून तयार केलेली फिलामेंट ही जी आहे, फिलामेंट म्हणजे सूक्ष्म तारेचे वेटोळे. वेटोळे म्हणजे सर्कल. सूक्ष्म तारेचे वेटोळे जे आहे ते फिलामेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली. या वेगवेगळ्या बांबूच्या जाती गोळा केल्या, 6000 बांबूच्या जाती गोळा केल्या. आणि ही फिलामेंट, बांबूपासून तयार केलेली ही जी फिलामेंट आहे ती फिलामेंट अधिक काळ प्रकाश देणारी ठरली, जास्त वेळ ती प्रकाश देणारी ठरली. पण अजून त्याच्या मनाचं पूर्ण काही समाधान झालेलं नव्हतं. प्रयोग सतत त्याचे चालू होते. भूक लागली, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की त्याला तहान भूक तो हरपायचा आणि 4-4 दिवस तो झोपायचाही नाही. अशा पद्धतीनं तो कष्ट करत होता. भूक लागली की उभ्या उभ्याच थोडंसं खायचं. थकल्यासारखं वाटलं की बसल्या बसल्याच थोडीशी डुलकी घ्यायची, थोडीशी झोप घ्यायची.
आणि पुन्हा परत कामाला लागायचं. चहा, जेवण, झोप हे सगळं त्याचं प्रयोगशाळेमध्येच असायचं आणि तिथेच तो सतत असायचा. आणि मग थोडीशी फुरसत मिळाली म्हणजे थोडासा त्याच्या कामातून त्याला वेळ मिळाला की मग आपल्या मित्रांना घेऊन, आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तो समुद्रावरती मासेमारी करायला तरी जायचा किंवा एखाद्या नृत्याच्या कार्यक्रमाला तरी किंवा गाण्याच्या कार्यक्रमाला तरी तो घेऊन जायचा. आणि मन ताजंतवानं झालं, एकदा परत फ्रेश झालं की मग पुन्हा तो आपल्या कामाला सुरुवात करायचा. असं त्याचं सततचं काम चालू राहायचं. पण प्रयोग करणं त्यानं कधीही थांबवलं नाही. मी तर असंही वाचलेलं आहे की एडिसन लहान असताना एकदा त्याच्या शाळेमध्ये म्हणजे त्याने चिमणीला कीटक खाताना पाहिलेलं होतं, किडे छोटे छोटे खाताना पाहिलेलं होतं. आणि त्याच्या डोक्यात असा विचार आला की कदाचित हे किडे खाऊनच ते कदाचित आकाशात उडत असणार आहेत. या चिमण्या किंवा हे जे आहेत पक्षी जे आहेत ते आकाशात उडत असतील आणि म्हणून त्याने वेगवेगळ्या प्रकारचे किडे गोळा केले, एका बरणीमध्ये ते भरले, त्याचा एक घोल तयार केला, एक मिश्रण तयार केलं आणि प्रयोग म्हणून त्याने ते आपल्या मित्राला प्यायला दिलं. झालं काही नाही, कारण त्याची अशी अपेक्षा होती की त्याला हे पाहायचं होतं की ते प्राणी जसे कीटक खातात, किडे खातात, तर ते हवेमध्ये उडतायत, ते तरंगतायत, ते उडत उडत जात आहेत अवकाशामध्ये. पण मग असेच जर किडे माणसाने खाल्ले किंवा त्यांनी जर खाल्ले तर तो आकाशात उडू शकेल का, हे त्याला पाहायचं होतं आणि हा त्याला प्रयोग करायचा होता. म्हणून त्यानं ते एवढे सगळे बरणीभर केलेले, गोळा केलेले जे किडे आहे त्यांचं एक मिश्रण तयार केलं आणि ते मित्राला दिलं. झालं काही नाही, मित्र तर काही आकाशात उडाला नाही, पण तो मित्र मात्र आजारी पडला आणि हे ज्यावेळेस कळलं त्यावेळेस त्याला खूप ओरडा खावा लागला, मार खावा लागला होता. म्हणजे अशा पद्धतीनं एडिसन म्हणजे एखाद्या गोष्टीचा ध्यास लागणं म्हणतात ना, किंवा नाही करूनच पाहायचं आहे, तेव्हा वेगवेगळे प्रयोग आपण करतो. आणि एडिसन तर लहानपणापासूनच असा प्रयोगशील होता, ज्याची उदाहरणं आपण पाहिलीच आहेत की असा प्रयोग तो वेगवेगळ्या गोष्टींवरती प्रयोग करून पाहत होता. तर असा हा एडिसन की त्याने दिव्याचा शोध लावला. आणखी बरेचसे त्याने शोध लावलेले आहेत, ग्रामोफोन म्हणा किंवा बरेचसे असे शोध आहेत की ज्याने आपल्या खटपटीतून लावलेले होते, ज्याला शाळेतल्या शिक्षकांनी की तो अतिशय वेडगळ आहे, त्याचं लक्ष नसतं, तो खूप हुशार आहे, आम्ही त्याला शिकवू शकत नाही, आमचे शिक्षक अपात्र आहेत त्याला शिकवण्यासाठी, असं लिहून, अशी चिठ्ठी लिहून जे त्याला घरी पाठवलेलं होतं, त्याच एडिसननं स्वतःला सिद्ध करून दाखवलं होतं की तो वेडा होता, खरंच वेडा होता, पण तो कशासाठी वेडा होता. हे वेड लागणं फार वेगळी गोष्ट आहे की तुम्ही वेड लागणं याचा अर्थ तुम्ही ध्यास घेतला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा तुम्ही ध्यास घेतला पाहिजे. तुम्हाला हे करायचं आहे तर करायचं, तर त्याच्यामध्ये वेगळेपणा कशा पद्धतीने येईल, कसं वेगळ्या पद्धतीनं आपण ते प्रेझेंट करू शकू, या गोष्टी सतत तुमच्या मनामध्ये असल्या पाहिजे. अर्थात तुम्ही सगळे स्मार्ट विद्यार्थी आहात, त्यामुळे क्रियाशीलता हा गुण तुमच्यामध्ये नक्कीच आहे. पुढे आपण पाहूया. सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच योग्य आहे असे एडिसनला वाटायचं, पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील फोलपणा जाणवायचा. केलेले प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले याची पद्धतशीर नोंद वह्यांमध्ये ठेवली. अशा त्याच्या प्रयोगाच्या 200 वह्यांची 40,000 पाने भरून गेली. एडिसनचे काही टीकाकार त्याला म्हणायचे, हा सगळा खटाटोप फुकटचा गेला म्हणायचा, कारण यातल्या बहुतेक नोंदी या फसलेल्या प्रयोगांच्याच आहेत. या टीकाकारांना एडिसनने उत्तर दिले, मी ते हजारो प्रयोग केले तरी ते फसले, फुकट गेले असे कसे म्हणता येईल. निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना
हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही. त्यांचे श्रम आणि वेळ वाचायला फायदाच नाही का? बघा, सुरुवातीला त्याने या दिव्याचा शोध लावण्यासाठी दिव्याच्या प्रयोगाबाबतची त्याला प्रत्येक कल्पना योग्य वाटत होती. तो जे काही करत होता ते त्याला योग्यच वाटायचं आणि त्याने तो प्रयोग करून पाहिला की आता जसं बांबूचा प्रयोग त्याने करून पाहिला, त्याच्या आधी त्याने प्लॅटिनमचा प्रयोग करून पाहिला. पण तो प्रयोग करत असताना त्याला काय वाटायचं, नाही हे योग्य आहे, प्लॅटिनमचा प्रयोग योग्य आहे. पण नंतर त्याच्यात लक्षात आलं की हा दुर्मिळ धातू आहे आणि तो फार खर्चिक आहे, तो सर्वांना परवडण्यासारखा नाही. म्हणजे त्याच्यातली कमतरता त्याला जाणवली. त्यानंतर त्याने बांबूचा शोध लावला. बांबूपासून कार्बन तयार होतं का याचा शोध लावला. बरं ठीक आहे, तेही त्याला थोडंसं ते म्हणजे जास्त वेळ प्रकाश देणारी फिलामेंट त्याला मिळाली, त्याने तयार केली. पण तरी त्याचं समाधान मात्र झालेलं नव्हतं, म्हणून त्याने पुढचाही प्रयोग करून पाहिलेला होता. मग प्रत्येक म्हणजे सुरुवातीला या दिव्याचे जो प्रयोग करत होता त्या प्रयोगाबाबतची प्रत्येक गोष्ट त्याला ही योग्य वाटायची आणि म्हणून तो ते करून पाहायचा. आणि त्यानंतर मात्र तो प्रयोग करून पाहिला की त्यातील फोलपणा जाणवायचा. फोलपणा म्हणजे की त्याच्यातला व्यर्थपणा जाणवायचा की हे उगाच हे नको करायला हवं होतं, पण ठीक आहे केलंय पण आपल्याला कळलं तरी, असा देखील तो विचार करायचा की ते व्यर्थ होतं. आणि केलेला प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले याची पद्धतशीर नोंद त्याने आपल्या वह्यांमध्ये करून ठेवलेली होती. केलेला प्रत्येक प्रयोग त्याने लिहून ठेवलेला होता. त्याची नोंद, त्याची टिपणं जी आहे ती बारीक सारीक टिपणं की याच्यामध्ये त्याला कुठल्या प्रकारची कमतरता जाणवली, या सगळ्या गोष्टीची नोंद त्याने आपल्या वहीमध्ये करून ठेवलेली होती. आणि असे जे काही त्याने प्रयोग केले त्या प्रयोगाच्या 200 वह्यांची जवळपास 40,000 पानं भरून गेलेली होती. विचार करा, 200 वह्या आणि 40,000 पानं, जवळपास 1001च्या वर त्याने प्रयोग करून पाहिलेले होते. आणि ते 1001 प्रयोग जे आहे ते प्रयोग सगळे फोल ठरलेले होते. 1000 प्रयोग केल्यानंतर कुठे त्याचा दिव्याचा हा जो शोध आहे त्याला यशस्वीता प्राप्त झालेली होती, त्याला यश मिळालेलं होतं त्याच्या प्रयत्नांना. आणि 40,000 पानं भरून गेली आणि एडिसनचे टीकाकार, त्याच्यावरती टीका करणारे टीकाकार समाजामध्ये असतात प्रत्येक जण, पण त्या प्रत्येक टीकेला आपण सकारात्मक पद्धतीने घेतलं पाहिजे. जसं एडिसनने घेतलं की टीकाकार त्याला म्हणाले, त्याच्यावरती टीका करणारी लोक त्याला म्हणाली, त्याला नावं ठेवणारी लोक त्याला म्हणाली की हा सगळा खटाटोप फुकटच गेला. म्हणजे हे जे काही तू प्रयत्न केलेले आहेस, हे कष्ट जे केलेले आहेत ते वायाच गेले म्हणायचे की, कारण बहुतेक नोंदी तुझ्या ज्या आहेत त्या फसलेल्याच आहेत. जे काही तू प्रयोग केलेले आहेत ते फसलेले प्रयोग आहेत. म्हणजे तुझा पैसाही वाया गेला, वेळही वाया गेला, म्हणजे व्यर्थच घालवलंस ना तू सगळं, असं त्याला सतत म्हणायचे. पण एडिसनने सुद्धा सकारात्मकपणे त्यांना उत्तर दिलं की तो म्हणाला की हे मी हजारो प्रयोग केलेले असले तरी ते फसले नाहीत किंवा फुकट गेले असे म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही, तर मी जे हजारो प्रयोग केले ते जरी फसले असले तरी निदान माझ्या नंतर प्रयोग करणारी जी मंडळी येणार आहेत ना, हेच प्रयोग पुन्हा करून त्यांना पाहण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे काय होणार आहे, त्यामुळे त्यांचा वेळही वाचणार आहे आणि त्यांचे कष्ट सुद्धा वाचणार आहेत. म्हणून मी या नोंदी करून ठेवलेल्या आहेत. पुढच्या दृष्टिकोनातून त्याने म्हणजे भविष्याचा विचार केला की माझ्या नंतर आणखी कुणी याच्यामध्ये प्रगती करेल, आणखी कुणी काहीतरी प्रयोग करून पाहिल, तर त्यांच्यासाठी या नोंदी आहेत की या फसलेल्या नोंदी ते परत करणार नाहीत. त्या पुढचा विचार ते करतील आणि त्यामुळे काय होणार आहे की त्या प्रयोग करण्याच्या मुळे त्यांना त्यांचा वेळही जाणार नाही आणि जास्त पैसाही आणि श्रमही त्यांचे वाया जाणार नाही. त्याला अनुसरून एखादा दुसरा प्रयोग ते करू शकतील. म्हणून मी हे लिहून ठेवलेलं आहे. तर असं सकारात्मक पद्धतीने विचार करणाऱ्या एडिसनची कथा आपण पाहतोय. एडिसनने कशा प्रकारे दिव्याचा शोध लावला, त्याच्या पाठीमागे त्याचे किती प्रयत्न, किती कष्ट आहेत हे आपण पाहतोय, हे आपण अभ्यासतोय. आणि त्याला यश मिळालं का, तर हो मिळालं. आणि ते कशा पद्धतीने मिळालं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. तोपर्यंत धन्यवाद.